नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरीजमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अर्जुन एक एक प्रश्न करत असतो तन्वीला. तन्वी त्या प्रश्नाचे उत्तर देत असते. अर्जुन प्रश्न करतो की मधुभाऊनी ज्यावेळेस बंदूक रोखली आणि मारली त्यावेळेस दोघे उभं होते की बसलेले होते? त्याच्यावेळेस ते उभं होते असं बोलते. त्याच्यावेळेस अर्जुन ओरडतो, मागच्याच का बोलली की ते बसले होते? तन्वी खूप घाबरते आणि पाणी मागते. त्याच्यावेळेस लस्सी देऊ की ज्यूस वगैरे देऊ असं चैतन्य विचारतं. त्यावेळेस फक्त मला पाणी पाहिजे आहे, मला त्रास होत आहे असं ती बोलते. त्याच वेळेस सायकॅट्रिस्ट आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात. डोकं जड पडल्याचे ती नाटक करते. तो विविध प्रश्न करू लागतो. त्यावेळेस ती पुन्हा गोंधळते आणि पुन्हा डोक्याला हात लावते. मधुभाऊने उभेने गोळी झाडली की त्याला खुर्चीवर बसून गोळी झाडली. अर्जुन ओरडल्यानंतर तन्वी बी उठते आणि मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाही असं ती बोलते. तन्वी त्रास होतो असं नाटक करू लागते. तिची खूप धांदल उडालेली असते. त्यावेळेस रविराज उठतो आणि तिला शांत करतो. इकडे कल्पना आणि प्रताप बोलत असतात. कल्पना खूप काळजीत असते आणि तुम्ही नेहमी सायली आणि अर्जुनला पाठीशी घालतात, त्याच्यामध्ये तन्वीचे हाल होते. त्याच वेळेस मी फक्त वाद टाळायचा प्रयत्न करतो असं प्रताप बोलतो. कल्पना पुढे बोलू लागते, ती विश्वासघाती मुलगी आहे म्हणून मी तिच्या संग नीट वागवू शकत नाही. रविराज इकडे तन्वीला घेऊन निघून जातो. त्याच वेळेस रविराजला तो थँक्स बोलतो. सायकॅट्रिस्ट त्याला रिपोर्ट देऊन जातो, पण मूळ कॉपी तुम्हाला कुरिअरनेच मिळेल असं तो बोलतो. त्यानंतर चैतन्य दोघांचे आभार मानतो. काय छान कन्फ्यूज केला आहेस तू अर्जुन तिला असं बोलतो. त्यानंतर ती स्टोरी क्रिएट करते हे लक्षात येत आहे. रिपोर्टचा अर्थ सर्वजण वाचतात. त्यानंतर असं कळतं की सर्व खोटं आहे. इकडे महिपत दामिनीकडे येताना उद्याच कोर्टाची तारीख मिळाली आहे असं तो सांगतो. त्यानंतर दामिनी अंदाज लावते की त्या रिपोर्टमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं असणार आहे. त्या तन्वीने नक्की माती खाल्ली की काय असं महिपत म्हणतो. मी तिचं टाळकंच फोडतो हे देखील बोलतो. दामिनी तू मारामाराच्या गोष्टी सारखा का करतो? हे माझं ऑफिस आहे, तुमचा अड्डा नाही असं बोलते. इकडे तन्वी खूपच काळजीमध्ये असते. मी काय उलट सोडव उत्तर दिले की काय? मी माती खाल्ली की काय असं तिला प्रश्न पडत असतात. तेवढाच महिपतचा कॉल तिला येतो. ती घाबरतच त्याचा कॉल उचलते. चौकशीमध्ये माती खाल्ली, चिखल खाल्ला का डायरेक्ट शेण खाल्लं असं महिपत विचारतो. दामिनी डायरेक्ट विचारते, स्टेटमेंटमध्ये जे दिलं, कोर्टामध्ये जे बोललं तेच बोललीस ना? पकडली गेली आहेस का तू असं दामिनी विचारते. त्यानंतर ती नाही बोलते. मग उद्याची तारीख कशी काय भेटली असं महिपत प्रश्न करतो. आणि ही जर थाप निघाली किंवा हे खोटं असलं तर माझ्या बंदुकीच्या गोळीवर तुझं नाव असेल असं महिपत बोलतो. त्यानंतर ती खूपच घाबरते. तुम्ही तन्वीला सारखं घाबरत नका जाऊ असं दामिनी बोलते. ती उद्या कोर्टात वेगळंच काही बोलली तर आपल्याला मागात जाईल. इकडे अर्जुन आणि सायली आनंदामध्ये डान्स करत असतात. त्याच वेळेस अर्जुन बोलतो की मला दामिनीचा हरलेला चेहरा बघायचा आहे. मला दामिनीला हरवून हे दाखवायचं आहे की नेहमी सत्य जिंकतं असं अर्जुन पुढं बोलतो. त्यानंतर दामिनी अर्जुनला इन्व्हाइट करते. अर्जुनला डाऊट येतो की ती सहजच आपल्या डिनरला बोलवणार नाही. अशा नवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.